कोल्हापुरापासून 550 किलोमीटर लांब यानाच्या जंगलामध्ये पोहोचलो. आई शपथ. ते गेल्या गेल्या बघतोय तर निसर्गाने एक चमत्कारच केला होता. घनदाट जंगलामध्ये मुंग्यांच्या वाळूसारखे दिसणारे हे काळे डोंगर. तर नमस्कार पब्लिक, आम्ही गोकर्णपासून 50 किलोमीटर लांब असलेल्या याना केव्हला जात होतो. याना केव्ह, थँक्यू. तिथे गेल्यावर आमचा मॅपच काम करायचं बंद केला. म्हणून एका दादाला विचारला मी याना केव्ह कुठं आहे. मग काय निसर्गाचं एकदम एन्जॉय करत आम्ही पोहोचलो याना केव्हच्या जंगलामध्ये. आई शपथ, खतरनाक जंगल होतं. पाऊस तर कमीच होत नव्हता, त्यामुळे आमच्या मळ्यानं अखंड 150 रुपये देऊन ते जॅकेट घेतलं होतं. त्या जॅकेटसाठी एक लाईक करायला लागते भावानं. पार्किंग पासून 10 मिनिट चालत आल्यावर आम्ही पोहोचलो डायरेक्ट याना केव्ह जवळ. तिथलं वातावरण तर एक नंबर झालं होतं. आई शपथ काय सांगू, मोबाईल मध्ये काहीच दिसत नाही, पण जे आम्ही डोळ्यानं बघत होतो खरोखर आई शपथ असं वाटत होतं खरोखर आम्ही स्वर्गात आलो की काय. तर मित्रांनो, आता केव्स बघायला पण आलोय. तर माझा व्ह्यू बघू शकताय. आणि तर तुम्हाला केव्स बघण्यासाठी ना पर पर्सन तुम्हाला 10 रुपये द्यायला पाहिजे. सो आता आम्ही इथं 3 जण आहेत, 30 रुपये दिले आणि 30 रुपये देऊन आता आम्ही वर आले. तर बाकीचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. एकदम खतरनाक व्ह्यू आहे. तर मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकताय केव्ह सगळे प्रॉपरली दिसतात, खतरनाक. आणि या साईडला एक मंदिर पण आहे, चिऱ्याच्या दगडामध्ये बांधले खतरनाकपणे. आणि तुम्ही पण मुर्डेश्वर किंवा गोकर्णमध्ये आला तर या पॉइंटला तुम्ही पण व्हिजिट करा आणि एकदम खतरनाक आहे. घनदाट जंगलामध्ये मुंग्यांच्या वारुळासारखे दिसणारे हे काळे डोंगर काळ्या चुनखडकापासून बनले आहे. तब्बल 6 कोटी वर्षापूर्वी जुने आहे. मित्रांनो, याना केव्हचा फुल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती लवकरच येत आहे. सो फास्टमध्ये जावा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच खतरनाक व्हिडिओसाठी तुमच्या भावाला फॉलो करा.